आज आपल्या महाराष्ट्रात काहीतरी बरोबर नाही असं तुम्हाला वाटतंय का? ठरलेल्या तारखेला हप्ता येणार होता, पण अचानक सगळं कसं थांबलं? 28 तारीख गेली, 29 तारीखही गेली, तरी खातं रिकामच का आहे? हा फक्त तांत्रिक विलंब आहे की यामागे काही वेगळे कारण आहेत? निर्णय थांबलेत, फायली थांबल्या आणि हप्ते सुद्धा अडकलेत. लाभार्थ्यांनी अजून किती वाट बघायची? हे सगळं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानेवारी महिन्याच्या हप्ता वाटपाची माहिती पाहण्याआधी आज एक अतिशय दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी तुमच्याशी शेअर करावी लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी निधन झालं. आता ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आपल्या चॅनलच्या वतीने आणि आपल्या प्रत्येक सबस्क्रायबरच्या वतीने आम्ही अजितदादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं सांगायचं तर असा अचानक आणि इतका दुःखद प्रसंग कुणालाच अपेक्षित नव्हता. कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचा काळा दिवस म्हणून ओळखला जाईल, कारण याच दिवशी आपले लाडके दादा आपल्याला कायमचे सोडून गेले. अजितदादांची एक्झिट म्हणजे फक्त एका नेत्याचं जाणं नाही, तर लाखो लोकांचा आधार हरपणं आहे. आज प्रत्येक घरात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात एकच हळहळ दिसते. कुणाच्या डोळ्यात पाणी आहे तर कुणाच्या मनात प्रश्न आहेत. इतका ठाम, स्पष्ट आणि निर्णयक्षम नेता आपल्यातून निघून जाणं हे स्वीकारणं सगळ्यांसाठीच खूप कठीण आहे. दादा हे फक्त पदावरचे नेते नव्हते, तर ते लोकांशी थेट जोडलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निर्णयांवर लोकांचा विश्वास होता. त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्र जणू थांबलेला आहे. कामकाज सुरू आहे, पण मन कुठेतरी अडकलं आहे. ही पोकळी भरून निघणं सोपं नाही हे प्रत्येकाला जाणवतंय. या दुःखद प्रसंगी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या अजितदादांना मनापासून श्रद्धांजली. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला तसेच संपूर्ण महाराष्ट्राला हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो. आता बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न येतोय, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा आणि अजितदादांच्या जाण्याचा नेमका संबंध काय? व्हिडिओमध्ये हे दोन्ही विषय एकत्र का सांगितले जात आहेत असं तुम्हालाही वाटत असेल, पण आता हळूहळू सगळं स्पष्ट होईल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता तुम्हाला माहीतच आहे, पोर्टलवर अशी माहिती देण्यात आली होती की 28 तारखेपासून जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप सुरू होईल. त्यामुळे अनेक लाभार्थी 28 तारखेला आणि त्यानंतर 29 तारखेला खातं तपासत होते, पण 28 तारीख गेली, नंतर तारीख बदलली आणि 29 तारखेलाही खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात संभ्रम तयार झाला. आता प्रश्न असा आहे की 29 तारखेला देखील पैसे का आले नाहीत? याचं कारण प्रत्येकाला लगेच माहिती असेलच असं नाही. खरं कारण असं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. या शासकीय दुखवट्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली. शासकीय दुखवटा असताना कोणतंही महत्त्वाचं सरकारी कामकाज केलं जात नाही. यामध्ये निधी वितरण, फाईल मंजुरी, हप्ता जमा करणं अशा सगळ्या प्रक्रिया तात्पुरत्या थांबवल्या जातात. म्हणूनच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातही पैसे जमा झालेले नाहीत. हे लक्षात घ्या की हा हप्ता रद्द झालेला नाही किंवा बंद सुद्धा झालेला नाही, फक्त काही दिवसांसाठी प्रक्रिया थांबलेली आहे. शासकीय दुखवटा संपल्यानंतर पुन्हा सर्व कामकाज सुरू होईल आणि त्यानंतर हप्त्याचं वितरण केलं जाईल. आपण इतके दिवस वाट पाहिली आहेच. आपल्या लाडक्या दादांसाठी, त्यांच्या आठवणीसाठी आणखी काही दिवस थांबलो तर काहीच हरकत नाही असं आपण नक्कीच म्हणू शकतो. थोडा संयम ठेवा, कारण हप्ता येणार आहे. फक्त थोडा उशीर होतोय एवढंच. कारण खरं सांगायचं झालं तर अजितदादांसारखी व्यक्ती पुन्हा होणं अवघड आहे. ते केवळ एक नेता नव्हते, तर महाराष्ट्रासाठी अतिशय मोठं आणि महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं. आज ते कायमचे आपल्यातून निघून गेले आहेत. ही गोष्ट अजूनही कुणाच्या मनाला पटत नाही. लाभार्थ्यांच्या दृष्टीने पाहिलं तर यावेळेस जर 2-3 दिवस हप्ता उशिरा मिळाला तरी चालेल असंच बहुतेक सगळ्यांना वाटत असणार. पण अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी महाराष्ट्रात निर्माण झाली, ती पोकळी भरून कधी येणार नाही अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. ही केवळ राजकीय नुकसानाची गोष्ट नाही, तर भावनिक धक्का सुद्धा आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात, इतकंच नाही तर देशभरातही अजितदादांच्या जाण्याची खंत व्यक्त केली जात आहे. सामान्य जनता, कार्यकर्ते, लाभार्थी सगळेच हळहळ व्यक्त करतायत. आता लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती नेमकी काय आहे ते समजून घ्या. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही. याचं एकमेव कारण म्हणजे 3 दिवसांचा शासकीय दुखवटा. या काळात कोणतंही शासकीय कामकाज सुरू नसल्यामुळे हप्ता थांबलेला आहे. हा हप्ता रद्द झालेला नाही किंवा बंद झालेला नाही, हे लक्षात ठेवा. शासकीय दुखवटा संपल्यानंतर जशी अधिकृत सूचना येईल तशी लगेच तुम्हाला दिली जाईल. म्हणूनच व्हिडिओच्या शेवटपर्यंत जोडलेले राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.